नगर जिल्हा हादरवणाऱ्या प्रकरणात आरोपींना जामीन मंजूर। महेश तवले, योगेश नेमाने, विक्रम शिंदे यांचा जोरदार पलटवार। नगर तालुक्यातील रुई 36 परिसरातील बहुचर्चित बनावट नोटा प्रकरणात आरोपी सोमनाथ शिंदे व निखिल गांगर्डे यांना मिळालेल्या जामिनामागे बचाव पक्षातील वकिलांचा ठोस युक्तिवाद निर्णायक ठरला। या प्रकरणात ॲडव्होकेट महेश तवले, ॲडव्होकेट योगेश नेमाने व ॲडव्होकेट विक्रम शिंदे हे तिघेही आरोपींच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिले। पोलीस तपासातील उणिवांवर बोट ठेवत साक्षी व पुराव्यांची शंका उपस्थित करत त्यांनी न्यायालयासमोर आरोपींची बाजू प्रभावीपणे मांडली। त्यांच्या सुस्पष्ट युक्तिवादामुळे अखेर न्यायालयाने आरोपींना शर्तीवर जामीन मंजूर केला। वकिलांच्या रणनीतीमुळे संपूर्ण प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं असून या निकालामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे। अहमदनगर येथील बहुचर्चित बनावट नोटा प्रकरणातील आरोपी यांचा जामीन मंजूर। याबाबत नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हा रजिस्टर नंबर 628/2025 मध्ये आरोपी सोमनाथ शिंदे व निखिल गांगर्डे यांना नगर तालुक्यातील रुई 36 या गावाजवळ बनावट नोटा खऱ्या आहेत असे भासवून व्यवहारात वापर करत असल्याचा पोलिसांना संशय आला। त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांच्याकडून बनावट नोटा जप्त केल्या। त्याचबरोबर आरोपीकडनं जवळपास 1 कोटी रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्यामध्ये ॲडव्होकेट महेश तवले यांनी आरोपीच्या बाजूने युक्तिवाद करून पोलिसांच्या तपासामधील असलेल्या त्रुटी मेहरबान न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या। त्यानंतर मेहरबान न्यायालयाने आरोपी यांचा जामीन अर्ज अटी व शर्तीवर मंजूर केला। या कामी ॲडव्होकेट महेश तवले यांना ॲडव्होकेट योगेश नेमाने व ॲडव्होकेट विक्रम शिंदे यांनी सहकार्य केले। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।